नमस्कार, मी मयुरेश गोखले. शंखनाद आवाज सत्याचा या विशेष भागात पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजचा माझा विषय थोडासा राजकीय आहे, थोडासा सामाजिक आहे आणि त्याला ज्योतिषाची सुद्धा एक हलकीशी आपण त्याला ज्योतिषाचा टच देणार आहे. तर काय होतं की आपण बऱ्याचदा टीव्ही चॅनल्समध्ये पाहतो, राजकीय विश्लेषक असतात, येतात, त्यांचे प्रेडिक्शन सांगतात काय होणार आहे काय नाही होणार आहे, पण ते खरे होतात खोटे होतात ह्याचा आपण कुठे सहसा विचार करत नाही. पण आज आमच्या सोबत या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे की जे राजकीय विश्लेषक आहेत, ते स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यांनी प्रोग्रामर म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी याच विषयाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून मागच्या काही वर्षांमध्ये असे प्रेडिक्शन दिले होते जे कोणाला खरे वाटणार नाही आणि त्यानंतर ते जेव्हा खरे घडत गेले तेव्हा लोकांना महत्त्व लक्षात आलं या सगळ्या गोष्टींचं. आणि आज आपण हे सगळं जाणून घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. भविष्यात राजकीय दृष्ट्या काय भविष्य असू शकतं, आपल्या देशाचं काय होऊ शकतं, त्याचा आपल्या विदर्भाशी काय संबंध असू शकतो, अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहेत. तर आज आपल्या स्टुडिओत या सगळ्या विषयावर चर्चा करायला उपस्थित आहेत अमितजी विभूते सर. सर नमस्कार, तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. सरांची आल्याला जेव्हा मी बोललो तेव्हाच खरं लक्षात आलं एक पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत त्यांच्यामध्ये आणि असं वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटतोय. अमितजी, जसं की मी मगाशी सांगितलं की एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सहसा आपण बघतो की ज्योतिष हा जेव्हा विषय येतो तेव्हा कुठेतरी लोकांना एक प्रश्न पडलेला असतो. अमितजी स्वतः त्याचं उत्तर आहे, ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, प्रोग्रामर आहे, त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच या विषयाचा सुद्धा अनालिसिस करूनच मग पुढे गेले असाल, बरोबर सर? नक्कीच. काय माहितीये का की माइंडसेट तयार होतो तुमच्या कामामुळे. जर मी ट्रेडिशनल ॲस्ट्रॉलॉजर असतो किंवा ट्रेडिशनल वेमध्ये असतो तर ते कस्टमायझेशन आणि मार्केट रिक्वायरमेंट हे जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नेहमी एक चॅलेंजिंग असतं की नवीन काय आणि हे पद्धती देऊ शकतो आणि प्रिसिजन काय देऊ शकतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन कशाने, अल्टिमेटली ते बुद्धिवर पण होतात. त्याच अनुषंगाने एक अभ्यासक म्हणून मग ती सुरुवात झाली. अमितजी, मला एक इतकं छान वाटलं की सहसा तरुण पिढी किंवा काही लोक उगाच ज्योतिषशास्त्राला ना एका वेगळ्याच पद्धतीने बघतात, पण कदाचित तुमच्या या आजच्या इंटरव्ह्यू मधून किंवा तुमच्या या सगळ्या अभ्यासातून हे सुद्धा त्यांना एक लक्षात येईल की नाही, हे एक शास्त्र आहे आणि ते नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्यासाठी. तर आता आपण डायरेक्ट आजच्या विषयावर येऊया, पण त्याच्या आधी म्हणजे राजकीयच विषय आहे पण थोडासा आपण आधी जाऊया की तुम्ही काही प्रेडिक्शन याच्या आधी सुद्धा केले होते, बरोबर, की लोकांना त्यावेळेस ते बिलकुल वाटलं नव्हतं की असं काही होईल. नेमकं काय ते प्रेडिक्शन होतं आम्हाला सांगाल? बरं, आता कसं आहे की प्रेडिक्शन आपण 4 कॅटेगरीमध्ये करतो आणि कसं होतं, वैयक्तिक ज्योतिषात तुम्ही एका माणसाचं कल्याण करू शकता आणि हे म्हणत नाही की आपणच करू शकतो, त्याची मेहनत ही 90% असते आणि 10% आपलं मार्गदर्शन असतं. पण ते 10% मार्गदर्शन चुकलं ना की 90% आपले जे प्रयत्न असतात ना ते वाया जातात आणि कुठेतरी मग लाईफमध्ये माणूस डिमॉरलाइज होतो किंवा परत मनाला उचल खायला वेळ लागतं. मग सगळ्यांचं भलं कशाने होऊ शकतं, तर ज्या ज्या गोष्टी मासवर परिणाम करतात आहे ना, की ज्या मासला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करू शकतात, तर त्या अनुषंगाने आपण 4 कॅटेगरी निवडल्या आयुष्यातल्या. एक सगळ्यात महत्त्वाचा निसर्गाचा अभ्यास, गोष्ट नंबर 1. दुसरं म्हणजे कॉर्पोरेट्स, म्हणजे जिथे सगळे कनेक्टेड आहे, नवीन पिढ्या. म्हणजे आज शेतकऱ्याच्या वडिलांना सुद्धा वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा. मला असं म्हणत नाही की सगळ्यांनाच वाटतं, पण आज 80% आहे की इंजिनियर व्हावा. पण मग इंजिनियर व्हावं तर कशात व्हावं, मार्केट कुठे चाललं आहे, बरं गेलो तर गेलो, मग रिसेशन आहे का, मग पुढचे 10-15 वर्ष कोणतं सेक्टर चांगलं चालणार आहे, ठीक आहे. सेकंड, थर्ड आहे तुमचं पॉलिटिकल आहे, ठीक आहे, की पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी काय राहणार आहे, ठीक आहे. आणि फोर्थ मोस्ट की जे इमोशनल स्टेटस आहे सोसायटीचं, ठीक आहे, आणि त्याचं इकॉनॉमिक बॅलन्स आहे, ठीक आहे, आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, ठीक आहे, ज्या ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणता की पुण्या मुंबईत गेल्यावर इतकी सॅलरी मिळते, पुण्या मुंबईत गेल्यावर की तो म्हणतो मला अमेरिकेत जाऊन इतकी सॅलरी घ्यायची, बिकॉज वी आर ग्लोबलाइज नाव, ठीक आहे. तर प्रत्येक जगात घडणाऱ्या घटनांचा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम पडतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास, कॉर्पोरेट स्टडीज, त्याच्यानंतर निसर्ग आणि पॉलिटिक्स, ह्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर, तुमच्या राष्ट्रीय स्तरावर, तुमच्या राज्य स्तरावर आणि तुमच्या जिल्हा स्तरावर प्रत्येकाशी निगडीत या घटना घडत असतात आणि त्या प्रत्येकावर परिणाम पडत असतो. म्हणून ह्याचा अभ्यास या दृष्टिकोनातून आपण सुरू केला की आपला अभ्यासाचा व्याप्ती ही वैयक्तिक न राहता ही सर्वांना, एक तर आपला अभ्यास म्हणा की ईश्वरीय कृपा म्हणा. कधी कधी मी हे समजतो की प्रकृतीने दिलेलं आहे आपल्याला एक आशीर्वाद आहे,
तर त्याचा वापर सगळ्यांसाठीच व्हावा. जसं झाड फळ लागलं की तो कोणी भेदभाव करत नाही, सगळ्यांची तृष्णा कशी भागू शकते हा नदी विचार करते, तसं ते ज्ञान आहे. ते सगळ्यांच्यासाठी कसं उपयोगी पडू शकतं या दृष्टिकोनातून आपण सुरू केलं. बरं, धाडस पण खूप लागतं, कारण कसं आहे, डॉक्टरचं ऑपरेशन चुकलं, काय झालं आता होत आहे, पण सामान्यतः 80% केसेसमध्ये कोणी म्हणत नाही. एक लॉयर केस हारतो, एक लॉयर जिंकतो, हारणाऱ्याला कोणी काय म्हणत नाही. ठीक आहे, पण ह्या शास्त्रातनं सगळ्यात मोठे चॅलेंज काय आहे की चांगलं केलं तर कौतुकाचा वर्षाव कमी होतो आणि थोडंसं चुकलं की टार्गेटवर तो लवकर होतो. तुम्ही सांगितलं पण मग ते धाडस करावं लागतं ना. मला माहिती आहे ना विश्वास की याच्यावर इतकी मेहनत करून चुकलेलं आहे, पण त्याचं रिप्रेझेंटेशन आणि त्याचं एक्झिक्युशन आणि त्याची युटिलिटी तशा पद्धतीने झाली नसल्यामुळे कधी कधी पब्लिक डोमेनमध्ये येताना लोक घाबरतात. पण हे धाडस करणं कुठेतरी गरजेचं पडतं, कारण मी ज्या फेजमधनं कधी एकेकाळी गेलो असेल त्यावेळी मला वाटलं की मला जर गायडन्स करेक्ट मिळाला असता तर कदाचित बऱ्याच गोष्टी वाचवता आल्या असता. मग जसं मला वाटलं तसं मी इतरांच्या बाबतीत विचार केला आणि मग त्या सगळ्या विचारातून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळेच मग आपण, तुम्ही जसं म्हणलं की या तिचे भाकीत, तर बरीच भाकीत आहे. पहिले तर केदारनाथच आहे, जो पहिला कॉन्फिडन्स जेव्हा मी बद्दल सांगितलं त्या सकाळ वृत्तपत्राने माझी हाफ पेज न्यूज दिली होती. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर तरुण भारत आहे, त्यांनी नेपाळमध्ये जो अर्थक्वेक आला होता टाकलं होतं, त्याच्या 3 दिवसांनी झाला. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर आपण चायनामध्ये जो साऊथ चायनामध्ये जो प्रोजेक्ट चालला, त्याच्यानंतर जगभर कोरोना व्हायरस आला, त्याच्याबद्दल एक डिस्कशनमध्ये फोरकास्ट टाकलं होतं फेसबुकवर की चायनाने हे सगळे प्रकल्प थांबवायला पाहिजे. तेव्हा फ्रेंच लॅब जी होती वुहानला स्थापन झाली, ती 15-16-17 मध्ये झाली होती. आणि त्याचा परिणाम जगासोबत भारताला भोगावा लागेल 2020-21 मध्ये तेव्हा टाकलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा नोटबंदी आली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की 2015-16-17 याच्यामध्ये फायनान्शियल काही इश्यूज येणार. मग त्यानंतर काही स्कॅन्डल्स झाले होते भारतामध्ये, नीरव मोदी असेल किंवा ह्या सगळ्या स्कॅन्डलच्या डेट सगळं टाकलं होतं आपण. ओके, येस. भाजपचे काही नेते गेले, आपण टाकलं की पुढच्या वर्षी भाजपचे काही ज्येष्ठ नेते झाले, तेव्हा 5 नेते गेले होते. पर्रिकर गेले होते, अनंत हेगडे गेले होते, स्वर्गवासी श्रीमती सुषमा स्वराज गेल्या होत्या, अरुण जेटली गेले होते. असे बरेच भाकीतं जे आहेत, पावसासंबंधित असेल, निसर्गाच्या घटना म्हणजे इव्हन वादळाचं, ओकी वादळ होतं, भोला वादळ होतं, अशाविषयी आपण टाकलेलं होतं. तर सिरीज ऑफ अर्थक्वेक जेव्हा कंटिन्युअस आले होते त्याच्याविषयी आपण ती लाईनच टाकली होती नकाशावर की या लाईनवर येतील म्हणून. आणि असे बरेच भाकीत आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मग 2018 पासून आपण प्युअर राजकीय भाकीतांकडे गेलो. परत त्याच्यानंतर मग त्याच्याच सिरीजमध्ये आपण मग आता क्रेडिट सुइस बँक डुबली होती, सिग्नेचर बँक डुबली. तर ह्या ज्या अमेरिकन बँकिंग सिस्टम डुबलं होतं त्याच्याविषयी आपण फोरकास्ट केलं होतं. मग आपण टाकलं होतं की रिसेशन सुरू होऊन झालं IT-मध्ये. मग ॲमेझॉननी त्याच्यानंतर सगळ्यात पहिले 17,000 लोक काढले. तिकडनं जे सुरू झालं तिकडे एकदम 100-150% सॅलरीज वाढल्या होत्या कोरोनामध्ये. त्याच्यानंतर हे जे सगळे लिंकिंग ऑफ फोरकास्ट आहे ते आपण टाकले होते. मग भाजपासोबत सेना असताना सेना भाजपला सोडून राष्ट्रवादीसोबत सत्ता प्रस्थापन करणं असेल, त्याच्यानंतर आघाडीची जी सत्ता असेल ती एका वर्षात जाण्याचं असेल, महायुतीची सत्ता परत येण्याचं असेल, आणि त्याच्यानंतर महायुती आल्याच्या नंतर भारतामध्ये 2024 मध्ये भाजप ही अवलंबित होऊन सत्तेमध्ये येईल हे 2021 मध्ये टाकलं होतं आपण. आणि दॅट वॉज द फोरकास्ट की लोकांनी त्याला सिरियसली घेतलं नाही. इव्हन दे आस्क मी की 2021 मध्ये कोरोना आहे आणि कोणती राजकीय हालचाल सुरू नाही आहे, तू हे बाकीत कसं टाकलं की भाजप ही डिपेंडंट होऊन सत्तेमध्ये बसेल, ज्या की सन्माननीय पंतप्रधान मोदींची एकदम टॉपला हाईप होती त्या पिरियडमध्ये, भाजपची हाईप होती. पण म्हटलं आज मला एक समजतं की इमोशन कुठे चाललंय भाजपचं आहे ना, की कुठे नेणार आहे तुमचं कार्य करण्याच्या पद्धतीवरनं हे लक्षात येतं की तुमचं कोणतं इमोशन ऍक्टिव्ह होणार आहे आणि ते लोकांना कसं कनेक्ट करणार आहे, त्या इमोशन्सनुसार तुमच्या गरजा कशा बदलणार आहे, आणि दॅट इमोशन क्रिएटेड बाय द नेचर आहे ना. तर तुमचं ॲज अ भाजपचं जी कार्यशैली होती आणि काम करण्याची जी पद्धत होती आणि कम्युनिकेशनचं जे पॅटर्न होतं आणि एक्झिक्युशनची जी मेथडॉलॉजी होती ना, त्यातनं एक लक्षात आलं की कोणत्या प्लॅनेट्सचं बलाबल कमी जास्त झालं आहे. ठीक आहे, हे आता नाही येत ना. आपण म्हणतो ना, बघा बरं, तो मुलगा जो आहे ना आजकाल तो लपवतो आहे गोष्ट. खोटं बोलण्याची सुरुवात लपवण्यापासून होते. बरोबर आहे. ठीक आहे, ही एक साधारणतः पद्धत आहे. मुलाचे पाय पाण्यात दिसतात. तसं 2021 मध्ये आपण मेजर फोरकास्ट केलं होतं की 2024च्या इलेक्शनमध्ये भाजपला हे अवलंबित येऊन सत्तेत यावं लागेल. त्याच्यानंतर मग 2024 मध्ये मग बाकीच्या गोष्टी आपण म्हटलं.
आणि आता ते सगळ्यांना दिसतच आहे चित्र ते. मग आपण पुढारीच्या इंटरव्ह्यू मध्ये आदल्या दिवशी म्हटलं की भाजप ही 220 ते 240च्या वर मत घेऊ शकणार नाही आणि महायुती ही 300च्या वर जाऊ शकणार नाही असं आपण म्हटलेलं आहे. तुमचा बराच परफेक्ट अभ्यास दिसतोय आणि याच्यात दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे तुम्ही अनालिसिस आधी पूर्ण करताय, म्हणजे त्याचा तुमचा भरपूर होमवर्क आहे आणि मग त्याला तुम्ही ज्योतिषासोबत त्याला जोडताय. तर अशीच तुमची म्हणजे स्ट्रॅटेजी असावी की आधी असा होमवर्क आणि मग त्याला इकडे रिलेट करायचं. अगदी बरोबर आहे. आणि हे खरंच हे कसं आहे ना की मी बऱ्याच डॉक्टरांकडे जेव्हा माझ्या स्वतःच्या तब्येतीसाठी जातो ठीक आहे, ज्योतिषाला म्हणून काय मानव धर्म माझ्यावर पण आहे, शरीर धर्म माझ्यावर पण लागू होतो. पण एक पद्धत पाहायचो की डॉक्टरांना माहिती केलं मेडिसिन काय दिलं पाहिजे, पण जोपर्यंत ते रिपोर्ट्स पाहत नाही, रिपोर्ट्सचं अनालिसिस करत नाही, आकडे बघत नाही, ठीक आहे, तोपर्यंत ते कोणत्याही मेडिसिन पर्यंत जात नाही किंवा कोणते ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस फायनल करत नाही. इन द सेम वे मी सगळ्यात पहिले अनालाइज करतो की या सगळ्या गोष्टी ज्या काही हालचाली होत आहेत, जागतिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी आणि राज्यस्तरीय घडामोडी आणि त्याचा कॉमन पीपलशी असलेला संबंध, तर तुमच्या एकाच्या वागणुकीचा परिणाम मासवर काय होणार आहे आणि कोणत्या रुलिंग प्लॅनेटचा संबंध राहणार आहे. तर जोपर्यंत तुमचं लोकल लेवलला जोपर्यंत अनालिसिस पूर्ण होत नाही त्याला ज्योतिषाच्या सरफेसवर मी आणत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे डोळ्यासमोर जे दिसत नाहीये त्याचा अभ्यास कसा करणार. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ज्योतिष हे 10% आहे, 90% हा अभ्यास आहे. पण ह्या ज्योतिषाच्या 10%साठी हा जर 90% परफेक्ट नसेल ना, तर ज्योतिषाचा तुमचा अभ्यास किती तगडा असेल पण तुमची कालगणना आणि त्याचे परिणाम चुकतील. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे अनालिसिस हा खूप मेजर भाग आहे. त्यासाठी तुम्हाला खूप परफेक्ट डेटा लागतो. त्यासाठी पेशन्स ठेवून सगळ्या घटनांचा, त्या राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या फॉलोअर्सचा आणि त्याच्या मतदारांचा अभ्यास करावा लागतो. खरं आहे ना. मला तुमच्याशी बोलता बोलता म्हणजे असं जाणवतंय की मी एका नव्या युगातल्या ज्योतिषाशी बोलतोय की जो खरंच म्हणजे एक वेगळ्या रूपात त्याला समोर आणू शकेल. तुम्ही भाजपाचाही बराच अभ्यास केलाय असं मला एकूण लक्षात आलंय तुमच्या बोलण्यावरून. तर आता जे विधानसभा इलेक्शन झालं आणि त्याच्या आधी बरेचसे विधानसभा इलेक्शन नाही, आता याच्या आधीचं जे विधानसभेच्या याच्यात नाटकं झाली बरीच, बस की कोणी इकडे आमदार घेऊन पळून गेलं, कोणी इकडचं तिकडे आलं. तर तेव्हा काही असं वाटलंच नव्हतं म्हणजे काय घडतंय, कधी उद्धव ठाकरे कधी हे. तर यावेळेस नाही, तुमचं काय विश्लेषण होतं. बघा, भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आहे ना की खूप नियम आहेत, खूप कायदे आहेत, पण बऱ्याच गोष्टींना मनावर चालतात. भारत हा मनावर चालणारा देश आहे, हा चंद्र राशीला मांडणारा देश आहे. इमोशनल आहे. कसं ना, चंद्र फार रूल करणार आहे. आपल्या सगळ्या तिथी या चंद्राच्या स्थितीवर नसतात. चंद्र आहे ना, राशी जी ठरते ती चंद्राच्या स्थितीवर न ठरते. तर भारत हा मनस्वी देश आहे. ठीक आहे, तुम्हाला पसंत असलेल्या माणसाने समजा तुमच्या नगरात काही कामं नसेल करत तरी तुम्ही लक्ष नाही देत, पण तुम्हाला पसंत नसलेल्या माणसाने थोडी चूक केली ना तरी तुम्ही त्याला लक्षात आणून देता, बघ तू ही चूक केली आहे. काय होतं, तुम्ही जेव्हा मनावर राज्य हळूहळू गमवायला लागता आणि तुम्ही निर्माण केलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळं वागायला लागतं ना, ते चांगलं आहे की वाईट आहे मी याच्यावर बोलणार आहे. कदाचित तुमचा उद्देश चांगलाच असेल, पण लोकांच्या मनाचा अभ्यास न करता स्वतःला जे योग्य वाटतं आहे तसंच करत जाणे आणि ते वारंवार करत जाणे, ठीक आहे, ह्याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो तुमच्या राजकीय कारकिर्दीवर होत असतो. त्याच्यामुळे काय झालं, हे जे सगळं झालं आहे ना, महाराष्ट्राला किंवा देशाला आमदार इकडून तिकडे नेणे, तिकडून तिकडे येणे हे पाहिजे आहे का, तर नाही पाहिजे. बरोबर, ठीक आहे. माझा जो नेता आहे तो माझ्यासाठी काम करतो आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना जर पक्षातनं इकडून आणा, तिकडून न्या, तिकडून आणा, इकडे आणा, याच्यात जर गुंतवून ठेवलं तर विकासाची कामं करेल कोण. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला किती वेळ आहे. आज 54 मिलीमीटर पाऊस झाला नागपुरात, तरी सगळे नाले ओसंडून वाहत आहे. उद्या जर 114 आणि 200 मिलीमीटर पाऊस झाला तर लोकांचे घर तर अर्धे घर डुबून जाणार. बिकट परिस्थिती. ठीक आहे, लोकांना तुम्हाला काय पाहिजे, लोकांना हे सगळ्यात महत्वाचं. भाजप म्हणून नाही आहे, ऍक्च्युली विरोधी पक्षाच्या हातात काम करणं नाही आहे. तो फक्त आंदोलन करू शकतो किंवा मागणी करू शकतो. उद्या काँग्रेस असेल किंवा कोणताही पक्ष असेल तर मला त्याच्यावर बोलावं लागेल, कारण निर्णय घेणे आणि त्या निर्णयाला एक्झिक्यूट करणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातमध्ये. म्हणून मी भाजप म्हणून कधीच बोललो नाही, सत्ताधारी पक्ष म्हणून बोलतो. माझ्या फोरकास्टमध्ये पण मी रुलिंग पार्टी लिहितो, ठीक आहे, जो सत्तेवर बसलाय आणि त्याच्या हातात पैसा आणि निर्णय हे दोन्ही गोष्टी आणि ऍडमिनिस्ट्रेशन, जे पैसा, निर्णय आणि अनुशासन देशाचं, हे तिन्ही सत्ताधारी पक्षाच्या हातात आहे. तर तुम्ही सत्तेवर असताना मला माझं आयुष्य जगताना मला इज ऑफ लाईफ मिळालं पाहिजे, सेफ्टी ऑफ लाईफ मिळालं पाहिजे आणि फॅसिलिटी ज्या तुम्ही दिल्या आहे त्याचा मला परिपूर्ण पद्धतीने आनंद घेता आला पाहिजे, बिकॉज आय एम टॅक्स पेअर.
बरोबर. अल्टिमेटली. सो एक स्टेज नंतर मी टॅक्सपेअर, मला जेव्हा रस्त्यावर वारंवार गड्डे लागतात आणि पाणी जमलेलं दिसतं आणि मला जेव्हा रस्ता बदलून जिथे मला अर्धा तासात पोहोचायचं तिथे मला राऊंड मारल्यामुळे जेव्हा मला 1 तासात पोहोचावं लागतं, ठीक आहे, आणि ट्रॅफिक जाम फेस करावं लागतं, त्यावेळी मला असं वाटतं एवढा टॅक्स भरून मी काय करतोय. आता हे खूप जनरलाइज बोललं झालं ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून नाही, पण काय होतं की जेव्हा तुमचे विचार बदलायला लागतात याचा अर्थ प्रकृती तुमच्याशी तसं ऍक्ट करताय. कारण उद्या तुम्ही काय करायला पाहिजे, थंडीमध्ये तुम्ही उलनचे कपडे घालणार, सुती कपडे नाही घालणार, उन्हाळ्यामध्ये तुम्ही उलन नाही घालणार, सुती घालणार. प्रकृती ठरवते की तुम्ही तुमच्यात काय बदल आले पाहिजे. तसेच विचारांमध्ये असलेले ते बदल आहेत ते प्रकृतीकडनं आणि या विश्वात एक वैश्विक ऊर्जेच्या मार्फत पण होत असतात. तर आपण कुठे चाललोय, न्याय चाललोय याचा कोणी विचार करत नाही. फक्त राजकीय दृष्ट्या सगळ्या घडामोडी घडतात आहे. ठीक आहे. आता बऱ्याच योजना आल्या, तर योजनेची अंमलबजावणी झाली, रस्ता केल्याच्या नंतर, पाण्याची लाईन आल्याच्या नंतर, गटर लाईन केल्याच्या नंतर ह्याच्या सगळ्या व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थांचा किती फायदा होत आहे. ठीक आहे, हा एक विषय आहे. तर याही नजरेतनं लोक बघतात. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हटलं की भाजपचा अभ्यास, कारण आज 10 वर्ष भाजप सत्तेत आहे. 14 ते 19 मी विकासाचं विकास ऐकत गेलो. ठीक आहे. मग 2-3 वर्ष कोरोना आला. त्या कोरोनातच सत्ता म्हणजे पक्ष तुटले, नवीन सत्ता स्थापन झाली. पण त्याच्या मागचा जो मेन उद्दिष्ट आहे, हे कोणते करण्याच्या मागचा ते उद्दिष्ट जे आहे ते सफल झालं का. कारण महाराष्ट्रातील जनतेला सत्ता कारणामध्ये होणारे बदल पाहण्याला ते ऍडव्हेंचर वाटायला लागतं, थ्रिल वाटायला, अरे कोणता पक्ष कुठे झाला, आता सुप्रीम कोर्टात काय निर्णय लागणार. पण जी योजना आणि ज्या तुम्ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चर दिलं त्याचं बेनिफिट खालच्यांना मिळत आहे का हे बघणार आहे का. इलेक्ट्रोल बॉन्डचे केसेस आले, लोक घाबरून गेले, अरे हे सगळा विषय झाला. मणिपूरसारख्या घटना झाल्या, आता कलकत्त्यामधली घटना झाली. ती घटनेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आज 11 घटना घडल्या अल्पवयीन. आता चंद्रपूरची लेटेस्ट घटना आहे. रोज शंकरनाथनी ती घटना चालवली, वरोरा आणि तिकडले, मी जस्ट वाचत होतो ती. ठीक आहे. तर आज इतकं सगळं असल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे की नाही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ते महाराजाचं एक स्थान आहे. आज 2 वेळा त्या समुद्राच्या ठिकाणी पूजा झाली की आपण इथे मोठा स्मारक उभा करू. ठीक आहे, जी अस्मिता आहे महाराष्ट्राची. ठीक आहे. आरमार दल जे प्रणेते आहे, ज्यांनी एकदम, ज्या काळामध्ये आरमार दल हा विषय नव्हता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ते उभं केलं. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी, अशा जे अस्मितेचं जे द्योतक आहे, जे प्रेरणास्थान आहे, अशांसोबत अशा विषयाच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. अशा बऱ्याच घटना घडतात आहे, लक्षात घ्या. कारण राजकारण आणि राज्यावरचं आणि प्रशासनावरचं तुमचा कंट्रोल, ठीक आहे, हा नसल्या कारणाने हे होत आहे ना. ठीक आहे. त्याच्यामुळे लोक सरकारला प्रश्न विचारणार, अधिकारीला तर विचारणारच आहे, पण तुम्ही हे सगळं तुम्ही बांधलेलं आहे कोणासाठी, लोकांसाठी, त्याची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळे सरकारची ज्या पद्धतीने, ज्या दिशेने विचारसरणी सुरू आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे राजकारण हा खूप मोठा भाग आहे. आणि समाजाला जी व्यवस्था पुरवली पाहिजे त्यासाठी घेतलेली जी काळजी आहे तो कमी आहे. म्हणजे अलर्टनेस जो आहे तो, जर शुक्र शुभस्थितीत असेल तर ठीक आहे, आणि राहू शुभस्थितीत असेल तर ठीक आहे. हे सगळं व्हर्च्युअलाइज सुरू आहे. आम्ही असं केलं आहे, मग लोकांना असं वाटेल आम्ही केलं, पण त्याच्यावर तर संयम काय. तर असं म्हणतो आम्ही, म्हणजे माझ्या भाषेत, ठीक आहे, की सरकारच्या विकासाला शुक्राची पीडा आणि राहूचं ग्रहण, अशा 2 गोष्टी लागल्या आहे. त्यांना वाटतंय काय ते करत चाललंय. ठीक आहे. पण कसं आहे, नेते कितीही पुढे असले तरी लिथार्जी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये नको. ठीक आहे. मग लोकांच्या दृष्टीने काय होतं की हा जो समन्वय नसल्यामुळे हा जो प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागतं. ही संभ्रमावस्था शुक्र आणि राहूच्या अशा स्थितीमुळे घडत आहे की ज्याच्यामुळे लोकांना, सरकारला आणि प्रशासनाला तिघांनाही त्रास होतो 3 लेवलवर. तुम्ही आता जसं ग्रहांबद्दल सांगितलं तर माझ्या डोक्यात तेव्हा एक असा विषय आला की माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आणि त्यावेळेस जे काही घडलं, म्हणजे शिवसेनेची एक विचारधारा होती आणि त्याला सोडून ते काँग्रेसमध्ये जाऊन मिळाले. तर त्यावेळेस काही अशी म्हणजे मानसिक लेवलवर जी काही त्यांच्या मनात झाली असेल त्याच्याशी काही ग्रहांचे कसे काय संबंध असू शकतील. बरोबर आहे. बघा, मी काय म्हणतो, जगातल्या प्रत्येक गोष्टीला स्वतःच एक व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी आहे. ती निर्जीव असली तरी तुम्ही तुमच्या घरात तीच गोष्ट ठेवता जी सुशोभित ठेवेल घराला,
जिच्याकडे पाहून मन प्रसन्न होईल, आहे ना. म्हणजे एव्हरी कलर हॅज इट्स ओन, म्हणजे तुम्ही सिग्नलवर लाल कलर थांबण्यासाठी देता कारण तो दुरून दिसतो, तर एव्हरी कलर हॅज इट्स ओन फ्रिक्वेन्सी, राईट. आणि हिरवा कलर शांततेसाठी येतो, तो सगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे मनशांती पाहिजे. आता त्याला तर काही जीव नाही आहे, ती निर्जीव आहे, ती वस्तू पण निर्जीव आहे, बट दॅट कलर्स प्ले द गेम. ओके. तर महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या नेत्यांना सुद्धा एक कुंडली आहे ना. पक्ष, जे कार्यकर्ते जे आहेत आणि जे पक्ष आहे ते त्यांच्या नेत्यांमुळे चालतात. हो, पक्ष काय कोणी माणूस नाही आहे, माणसामुळे पक्ष आहे. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा होते माननीय माजी पंतप्रधान, तेव्हा पक्षाची एक वेगळी विचारधारा होती आणि सगळ्यांना सामावून घेणारे ते होते, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तिशः लोकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर ते अजातशत्रू होते, त्यांना विरोध कमी होता. पार्टीचा विरोध असेल पण ऍक्सेप्टेबिलिटी जी होती अटल बिहारी वाजपेयींना ती खूप होती. आणि त्याच अनुषंगाने जर आपण म्हणायला गेलो तर या ठिकाणी जेव्हा उद्धवजी ठाकरे सत्तेत होते, ठीक आहे, आणि जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती, ठीक आहे, त्यावेळी असं असतं की म्हणजे महाराष्ट्राला जसं सन्माननीय मोदीजी भारताला रिप्रेझेंट करतात, ते महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते. तर कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये, महाराष्ट्राच्या कुंडलीमध्ये, तर महाराष्ट्राचा राजा कोण, तर आपले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. तर त्यांच्या दृष्टीने राहूचं आणि शनीचं जे गोचर होतं आणि हर्षलचा जो संबंध होता तो महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि त्याच्या राज्याच्या दृष्टीने चांगला होता, कारण त्यावेळी त्यांची तब्येत पण खराब होती, त्यांना प्रकृतीच्या पाठीचे सुद्धा आधार होते, आहे की नाही. त्याच्यामुळे कधी कधी कसं होतं ना की इथे कोरोना सुरू आहे, त्यांची स्वतःची प्रकृती खराब आहे, त्यावेळी जो कंट्रोल आहे तो कधी कधी कंट्रोल आणि समन्वय साधण्यामध्ये अडचण होते. पण कसं आहे ना की प्रत्येकाला रिमोट दाबलं की चॅनल बदलण्याची सवय लागली आहे, त्याच्यामुळे कोणाला पेशन्स नाही आहे, धैर्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे जे कम्युनिकेशन आहे, तुमचे जे लोक आहेत जे कम्युनिकेट करतात आहे का तुमच्याविषयी, कोरोना असल्यामुळे त्याचा पण अभाव होता, कारण लोक एकमेकांशी भेटत नव्हते, त्याच्यामुळे खूप सारे मिसअंडरस्टँडिंग्स आणि समन्वयाचा अभाव, याच्यामुळे म्हणजे माजी मुख्यमंत्री जे उद्धवजी ठाकरे होते त्यांना हेल्थचे प्रॉब्लेम झाले, शिवाय मानसिक प्रॉब्लेम पण झाले. तर मानसिक का झाले, तर एक मुख्यमंत्री आहे, ठीक आहे, त्याला महाराष्ट्राची धुरा सांभाळायची, ते करत असताना सुद्धा त्यांना त्रास झाला, ठीक आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या म्हणतो, ॲज अ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून म्हणत नाही, कारण ते पण एक व्यक्ती आहे. म्हणजे आज आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, त्यांना पण एक मन आहे, ते पण एक व्यक्ती आहे, त्यांना होणारे प्रॉब्लेम वेगळे. पण त्या मोमेंटला कोरोनाच्या कंडिशनमध्ये समन्वयाचा अभाव झाला, ठीक आहे. कारण त्या मोमेंटला राहू, हर्षल आणि जी शनीची जी स्थिती होती आणि त्याच्यासोबत जो बुधाचा योग होता तो डिसबॅलन्स झाला होता, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो कोणी राजा होणार होता त्याची सत्ता एका वर्षात जाणार हे सुनिश्चित होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तसे विचार, तशी प्रवृत्ती ही निसर्गामुळे प्रत्येक व्यक्तीमुळे जागृत होत असते. आणि तो आपण 4 वर्षापूर्वी नाही ठरवलं की आपण भेटू, पण आज ते घडत आहे, बरोबर. आपण म्हणतो कर्मयोग सिद्धांत, पण बरीच गोष्टी असतात की आपण ठरवत नाही, त्या घडत असतात, बरोबर. आणि त्याला एक बॅकग्राऊंड आहे, कोणी ना कोणी माध्यम आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत असतात. आणि त्या गोष्टी घडण्यासाठी तसे विचार, तशी प्रवृत्ती ही मनात यायला लागते आणि ती तयार व्हावी लागते. तर प्रकृती ही ती तुम्हाला ती तशी वातावरण तयार करत असते आणि त्याच्या माध्यमातून या गोष्टी घडवत असते, बरोबर, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या संबंधितले लोक असेल म्हणा, जी गोष्ट जशी कन्वे झाला पाहिजे तशी झाली नाही, आणि जी परिस्थिती ती कोरोनामुळे, त्याच्यामुळे हे सगळं हळूहळू ती क्लॅरिटी यायला लागली, त्या गणितांमध्ये बिलकुल फिट बसायला लागलं महाराष्ट्राच्या त्या सगळ्या. त्याच्यामुळे मग आपण टाकलं होतं की महाराष्ट्राची सरकार जाणार, आणि अल्टिमेटली आता सरकार जाणार तर सगळ्यात मोठं नुकसान कोणाला होणार, मुख्यमंत्र्याला आहे ना. तुमच्या घरात काही झालं तर वडील जो असतो त्याला परिणाम होणार, सगळ्यात जास्त परिणाम होतो वडिलांवर. तसंच त्याच एक कुटुंब नियमाप्रमाणे महाराष्ट्र एक कुटुंब आहे आणि त्याचा जो तेव्हा वडील असतात तो मुख्यमंत्री असतात. आता शिंदे साहेब आहे, तेव्हा ते होत आहे, अनडायरेक्ट त्यांच्यावर परिणाम होणारच आहे, असं आहे. आता त्याच्यानंतर आपली शिंदे साहेबांची सरकार आली आणि या लोकसभा इलेक्शन मध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर आपण एक बघतोय की कामांचा धडाका लागलाय, योजनांचा धडाका लागलाय, लाडली बहीण, अजून बऱ्याच योजना आहेत. तर तुमच्या अनालिसिस आणि ज्योतिष दृष्टीने खरंच या सगळ्या योजनांचा उपयोग होऊ शकेल का? बघा काय, एक अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे, जो बूंद से गई हौद से नहीं आती. मला वाटलंच तुम्ही असं काहीतरी मला सांगायला.
ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करताय, पण कोणत्या मोमेंटला आणि कधी करताय? ही बुद्धिजीवी पिढी आहे. ठीक आहे, ह्या अगदी 5 वर्षाच्या मुलाला कळतं की बाबा तुम्ही मला तेव्हा नाही म्हटलं, तेव्हा मला तुम्हाला ही वस्तू घेऊन जायची नाही म्हणून तुम्ही मला बाहेर पाणीपुरी खायला घेऊन चालले. एक आमचा मित्र म्हणे यार उसको मैंने कमिटमेंट किया था, मैंने उसको जो चाहिए वो खिला पिला दिया, पर फिर आने के बाद बोला मुझे मालूम है आपने मुझे क्यों किया, आप मुझे लेके नहीं देने वाले वो चीज. म्हणजे असं आहे की मन एक अशी गोष्ट आहे ना, मनावर राज्य करणं कठीण आहे, केलं तर जागा कमी होणे कठीण आहे, पण ती जर एकदा जागा गेली तर तुम्ही काही जरी केलं तरी ते मनावर आधिपत्य स्थापन करणं फार कठीण आहे. डिवोर्स काय गाडी घोडे बंगल्यामुळे होतो का? मन खराब झाल्यामुळे होतं. बरोबर. मग ते मन जोड कसं आहे ना, ते एकदा काच तुटला ना की तुम्ही जोडला ना तरी ती रेष दिसते ना जोडल्याची, ती तशीच नेहमी दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कृती करताना कोणी असेल, म्हणजे मी प्रत्येक व्यक्ती म्हणून बोलतो, कोणाला मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री, कोणताही मंत्री असेल किंवा आमदार खासदार म्हणून बोलत नाही, व्यक्ती म्हणून पण बोलतोय. कृती करताना 10दा विचार करायचा. ठीक आहे, लॉंग टर्म परिणाम काय, तात्कालिक स्वार्थ आणि दीर्घकालीन फायदे आहे ना, हे दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो आहे ना. त्याच्यामुळे कसं आहे की 2 गोष्टी आहे की महाराष्ट्रातली जनता ही बाकी भारताच्या जनतेपेक्षा बुद्धिजीवी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आज इथे शिक्षण घ्यायचं असेल तर बिहार, उत्तर प्रदेश हे कुठनं यायचे लोक आधी तिकडनं इथे काय यायचे, कारण महाराष्ट्र हा नेहमी बुद्धिजीवी स्टेट राहिला आहे. इथे मॅक्झिमम गोष्टी या ब्रेनी ऍक्टिव्हिटी व्हायला लागल्या, म्हणजे अभ्यासाशी निगडीत आहेत, ज्ञानाशी निगडीत आहेत. तर इकडला माणूस हा जास्त जागरूक आहे या बाबतीत. त्याच्यामुळे कसं आहे की महाराष्ट्रातले लोक एका बाजूने कधीच विचार करत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा पहिल्यापासून बुद्धिजीवी लोकांचा देश आहे, तो विचार करणारा लोकांचा देश आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक पाहिलं असेल की जेव्हा माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे अनंतात विलीन झाले तेव्हा प्रचंड कुठून लोक आले भारताच्या. ठीक आहे, त्याच्या म्हणून एक जे सेंटिमेंट कॅरी करणारं जे व्यक्तिमत्व आहे ते होते आणि ती लिगसी बाय डिफॉल्ट येते. ठीक आहे, त्याच्यामुळे माणसाला म्हणजे तुम्हाला त्या पदावर ऍक्सेप्ट करण्यासाठी पहिले लोकांची मानसिक तयारी केली का? तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, मी तुमच्याशी बोलत आहे, आपण आधी मानसिक तयारी केली ना की मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. करेक्ट. तर मला मुख्यमंत्री म्हणून मानसिक तयारी आहे का महाराष्ट्राची? गोष्ट नंबर 1. ठीक आहे, बरं, आपण त्याच्यानंतर जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं, ठीक आहे, त्याच्यानंतर ते सेटल होण्याच्या आधी आणि सगळ्यात मोठं अजून एक भाकीत टाकलं होतं 3 मार्चला. आणि तेही असं होतं की त्याचा मला बराच विरोध झाला आणि बऱ्याच आप्त लोकांनी पण विरोध केला. हे टाकलं होतं की आणि हे 8 मार्च 2023चं भाकीत आहे की एप्रिल मे 2023ला राष्ट्रवादी विल बी द पार्ट ऑफ रुलिंग पार्टी. म्हणजे राष्ट्रवादी हा सत्ताधारी पक्षामधला मुख्य घटक होणार आहे आपलं भाकीत होतं. आणि 8 मार्चला अशी काही सिच्युएशन नव्हती. आणि एप्रिल मे मध्ये सन्माननीय अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे ते रुलिंग म्हणजे आपल्या सत्तेचा भाग झाले, म्हणून मी ते रुलिंग पार्टी टाकतो. ठीक आहे, बरं, हे झालं. पण 23 जुलैचं अजून एक भाकीत आहे की फेब्रुवारी 2024 पासनं सन्माननीय अजित पवार जे आपले उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्र, त्यांचं राजकीय दृष्ट्या उलटफेर सुरू होऊन जाईल. आणि आता संघात नसेल, भाजपमधनं नसेल किंवा या महायुतीतला जो आत्ता प्रश्न सुरू आहे, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा पुतळ्याचा जो काही विषय झाला, त्याच्यानंतर 2 पक्षातले विषय असेल किंवा याच्या आधीचे पण काही विषय असेल, तर या दोन पक्षांमधले इश्यू झाले. आता ओघात ते मगाशी विसरलो होतो, पण हे फार महत्वाचं आहे, कारण संघ परिवार भाजप याच्यामध्ये तो मूळ कळीचा मुद्दा झाला, तो हाच झाला होता. आता याला अनालिसिस पण आहे, म्हणजे हे भाकीत टाकल्यानंतर लगेच हे भाकीत टाकण्याचं कारण काय, एक विचारधारा आहे ना, एक बरोबर संघाची विचारधारा आणि याच्या आधी राष्ट्रवादीकडे केलेले जे स्टेटमेंट्स असेल ते संघाच्या जे मूळ एथिक्स आहे त्याच्या विरुद्ध होतं. आणि जितकेही कार्यकर्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सन्माननीय भारताचे केंद्रीय मंत्री असेल सन्माननीय नितीनजी गडकरी आहे, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आहे, हे सगळे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहे जे संघाच्या संस्कारातनं मोठे झाले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या काही भाजपच्या संस्था आहे का नाही आहे, या संघाच्या संस्था आहे. त्यांना पूर्ण जो संस्कार मनावर होतात आहे ना, त्याच्यामुळे मोठे आले की नमस्कार करा, याला विचार नाही करावा लागत. संस्कार केले असेल तर तो डायरेक्ट शिक्षकांच्या आणि वृद्धांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या पायावर आपण आपलं मस्तक ठेवतो. तर आशीर्वाद घेण्याची जे संस्कार आहेत ते याच्यात नाही येतात.
त्याच्यामुळे हा एक सायकोलॉजिकल आणि एक पारंपरिक विचारांना आणि त्या मुख्य धारेला विरोध असणारा तो एक विषय होता. म्हणून 23 लगेच जुलै महिन्यात टाकला आपण. ठीक आहे, कारण त्यांना जो होरा सुरू आहे अजितदादांना, तो पण चांगला होरा नाही आहे. बरं, ठीक आहे, हे टाकणार आपण एकमेवच होतो की ती मार्च महिन्यात टाकलं की राष्ट्रवादी येणार आणि जुलै महिन्यात टाकलं की म्हणजे अजितदादांचा उलटफेर सुरू होणार राजकीय प्रवासात. आणि त्याच्यानंतर हा सगळा विरोध व्हायला लागला. म्हणजे इतकं की त्यांना काढा संघाने असं म्हटल्याच्यानंतर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढा असं म्हटल्यानंतर ते पक्षात आहे, म्हणजे सत्तेत आहे ना. म्हणजे ते त्यांचं खरं तर सहनशीलता म्हणावी लागेल की खरंच आहे की टिकून ठेवण्यासाठी म्हणजे राजकीय नेता होणं इतकं पण सोपं नाही आहे. इतका विरोधाभास सहन करून तुम्हाला त्याला तरी अपमानास्पद वाटेल, पण एक बाप कसा असतो की सगळं सहन करतो कुटुंब टिकवण्यासाठी. तर ही त्यांची पॉझिटिव्ह साईड पण आहे की ते आहे, ते टिकून आहे, ते कन्व्हिन्स करतात आहे की ओके. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पण त्या हिशोबाने केला. पण एकाच पश्चिम महाराष्ट्रातले 2 गट आहे, मुंबई पश्चिम महाराष्ट्रातले, अजितदादा आणि आपले साहेब. ठीक आहे, आता ह्यांचे 2 आता ते विवाद सुरूच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने जर हे म्हटलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो पुढचा प्रवास आहे इकडनं, तो म्हणजे मुख्यमंत्री या दृष्टीने त्यांना 2 गोष्टी हँडल करायला लागणार आहेत. एक तर भाजपची सत्ता खूप वर्षांनी आली, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहणार आहे. ठीक आहे, आता पहिले वाटेकरी 1 पक्ष होता, आता वाटेकरी 3 पक्ष आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणजे नेत्यासाठीच फक्त कार्यकर्त्यांनी काम करावं का नेत्याला मोठं करण्यासाठी? कार्यकर्ता कधी मोठे होईल आणि एकच नेता वारंवार मोठा होईल का? आता नाही. हे प्रत्येक पक्षात आलं आता, कारण कोणी पूर्णत्वात नाही आहे ना. त्याच्यामुळे पूर्णत्व फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा वैचारिकदृष्ट्या विरोधाभासांची हात मिळवावा लागतो ना, तर मला असं वाटतं कोणीही एकमेकांचे हात मिळवून म्हणजे एकटं बसावं, नाही तर तुमच्या जवळचे लोक तुटून जाईल काही दिवसात. ठीक आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये बऱ्याच लोकांचे जवळचे लोक तुटणार आहेत आणि त्याचा फटका विधानसभा इलेक्शनमध्ये महायुतीला खूप मोठा बसणार आहे. आताच सरांनी सांगितलेलं आहे की इलेक्शनमध्ये महायुतीला फटका बसू शकतो. यात अजून एक विषय मला आठवला की बऱ्याच काळापासून एक मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. जरांगे पाटलांचं ते उपोषण आणि त्याच्यानंतर बरंच काही घडत आहे. याचा या इलेक्शनमध्ये काही परिणाम होऊ शकतो का? काय झालं, 2 गोष्टी आहे. 2014 ते 19 मध्ये एक तर अजितदादांचा विषय होता, राष्ट्रवादीला घेऊन भाजपची एक भूमिका होती आणि त्याच्यानंतर मराठा मोर्चे निघाले. आय थिंक मला तारखा आठवत नाही, पण 16-17 मध्ये कदाचित ते निघाले. 2017-18 या 3 वर्षापैकी कधीतरी एकदम पिकला गेलं. तेव्हा काही कमिटमेंट्स पण याच्या आधीच्या सरकारने दिले, मी असं म्हणत नाही की दिले, पण कसं झालं की ॲडव्हर्टिजमेंट्स, तुमचं ॲडव्हर्टिजमेंट्सचं जर बजेट बघाल तर 2014 ते 2025 मध्ये अरबो रुपयांचा आहे. हो, आणि आत्तासुद्धा जे पब्लिसिटीसाठी आहे ते बराच पैसा, ती न्यूज पण झाली की सरकारच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी इतका एवढा मोठा खर्च केला. तर प्रसिद्धीवर खर्च, आता तुम्ही हा विषय कसा प्रसिद्ध करता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता? त्यामुळे झालं काय, मराठा आरक्षण आम्ही देणार, दुसरी सरकार देऊ शकली नाही, आता देऊ शकली नाही देणार. आता कसं ना, इतिहास पाठ सोडत नाही, हा लक्षात घ्या. तर लोकांच्या डोक्यात काय आहे ना, तर लोकांच्या डोक्यात हे आहे की तुम्ही म्हटलं की हे देऊ शकले नाही, आम्ही दिलं. पण दिल्याच्या नंतर जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला मिळालं नाही, खरं तर हा ज्योतिषाचा तर खरं तर विषयच नाही, पण तरी मी प्रयत्न करतो याच्या दृष्टीने कसा केला असेल की शुक्र राहूचा जो संबंध झाला स्थापित आणि त्याच्यामध्ये शनीचं जे मुवमेंट झालं, त्याच्यामुळे काय होतं की शनी हा एक्झिबिट करत राहतो गोष्टी आणि न्यायप्रिय आहे. तुम्ही आता म्हटलं ना, मग तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, तर तुमच्यासाठी मराठा आरक्षणाचं आश्वासन ही जशी लक्झरी होती, पॉलिटिकल लक्झरी होती, ज्याचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकले असते, आता या योगामुळे ते व्हर्च्युअलाइज होऊन गेलं. लोकांना असं वाटायला लागलं की हे आश्वासन आहे, हे कमिटमेंट नाही आहे. म्हणून काय झालं की हा एक नवीन, मी तुम्हाला म्हणालं की विकासाला म्हणजे महायुतीच्या विकासाला शुक्राचा त्रास, ठीक आहे, आणि राहूची पीडा, ठीक आहे. तर ही जी लक्झरी होती, पॉलिटिकल लक्झरी, ती आता पिढीमध्ये बदलली. जसं शनीने आपली भूमिका दाखवायला सुरू केला, ठीक आहे. त्याच्यामुळे मी हे सांगू नाही शकत जरांगे फॅक्टर काय आहे ते, कारण आपण त्या विषयात नाही जाऊ शकत, कारण आपण ज्योतिष म्हणून काम करतो, आपण कशात आहे नाही.
ज्योतिषाला आपल्या सीमा आहे, पण जे वरवर दिसत आहे, तर मी राजकीय दृष्टिकोनानं जर बोलायचं झालं तर सध्याची जी स्थिती आहे ती या 3 प्लॅनेटच्या स्थितीमुळे आणि बुधाचं जे मुवमेंट झालं त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी घडल्या. त्याच्यामध्ये जो इंटेलिजन्स आहे त्या इंटेलिजन्सवर परिणाम पडला त्याचा. त्याच्यामुळे पीपल गोज बॅक इन टू द हिस्ट्री. जशी त्यांना जागरूकता आली की हा पण एक विषय आहे, ठीक आहे, त्याचा परिणाम मग सरकारवर व्हायला लागला. ठीक आहे. त्याच्यामुळे 2023 ते पुढच्या वर्षापर्यंत महायुतीसाठी पिरियड खूप काही चांगला नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रवासातला हा एक भाग आहे. म्हणतो एखाद्याला म्हणतो तरी पिरियड खराब आहे, तर आर्थिक अडचणीमध्ये तब्येतीचे पण प्रॉब्लेम, मग नातेवाईकांचे पण प्रॉब्लेम, मग गाडी पण खराब झाली. कसं आहे की तो बेसिकली ती गोष्ट होण्यामागे असं विशेष काही कारण नाही आहे, पण तुम्हाला सगळीकडे विपरीत अनुभव यायला लागतात. ठीक आहे. तर ते विपरीत अनुभवाचा हा एक भाग आहे असं मी म्हणेन. त्याच्यामुळे हे जे फॅक्टर आहे त्याचा संबंध तसा मी जोडू शकत नाही आपल्या जरांगेंच्या आंदोलनाचा, पण पक्षाला होणारा जो त्रास आहे त्याचा हा एक भाग आहे असं मी तुम्हाला सांगू शकेल. अजूनपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेला नाहीये. बरोबर. तुम्ही काही याच्याबद्दल प्रेडिक्ट करू शकता? नाही, महिला पुढे भविष्यात बरोबर आहे ना, पण भाजपची एक इमेजच झाली की भाजपमध्ये खूप महिलांना स्थान आहे असं बोललं पण गेलं मध्ये. आज जर तुम्ही कॅबिनेटमध्ये म्हटलं तर आदितीताई तटकरे यांच्याशिवाय तुम्हाला अजून किती लोक आठवतात? त्या देवयानी फरांदे आहेत, मेघना बोर्डीकर आहेत, या MLA आहे की ज्या खरं धडाडीने कार्य करतात. खूप लोकांचे नाव माहिती आहे, पण जे प्रकर्षाने मला जाणवतात आहे की मराठवाड्यासारख्या भागामध्ये स्त्रीचं नेतृत्व असणे, नाशिकसारख्या भागात, पश्चिम महाराष्ट्र अशा खूप नेते आहेत, पण त्या आज किती महिला मंत्री एवढं तरी सांगा मला. ठीक आहे. त्याच्यामुळे महिला मुख्यमंत्री असणे, त्याच्यामुळे पंकजाताईंसोबत आता काही विषय झालेत. मला खूप राजकारणाच्या दृष्टिकोनातनं बोलत नाही, पण याच्यातनं बोलतो. त्याच्यामुळे भाजपची जी पत्रिका असते किंवा जे नेतृत्व आहे ते पुरुषप्रधान नेतृत्व जास्त राहिलं आहे पहिल्यापासून भाजपकडे, आणि काँग्रेसकडे स्त्री आणि पुरुष हे डिवायडेड आहे, म्हणजे जवळपास आहेच, इक्वली आहे. त्याच्यामुळे एक हिस्ट्री आहे. म्हणजे असं म्हणत नाही की दोघे कोणाला मान नाही दिला, वेटेज दोन्हीकडे असेल, पण अधिकार जे आहे स्त्रियांकडे आहे, तर ते भाजपच्या ओव्हरऑल याच्यामध्ये, म्हणजे भाजप स्त्रियांसाठी काय केलं नाही, बेटी बचाव बेटी पढाव अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या महिलांसाठी संघ भाजप आणि त्याच्या तत्सम किंवा महायुतीने केलेल्या आहेत. पण जर तुम्ही प्रेझेंटेशन बघाल तर त्याच्यामध्ये महिला नाहीये. त्याच्यामुळे महिला परत बनेल का? कारण एवढ्या याच्यामध्ये सगळ्यांची डिमांड कोणती महिला मुख्यमंत्री व्हावी असं आहेच नाहीये, आहे ना. म्हणूनच मला तो प्रश्न मी विचारला की कुठेच काही सीन दिसत नाही, पण कारण त्यांनी केलेल्या कार्याला एक्सपोजर कोणी देत नाही. त्यांचं ऍडव्हर्टिजमेंट आणि प्रमोशन आणि पब्लिसिटीच्या ओव्हरऑल प्रोग्राम आणि स्ट्रॅटेजीमध्ये महिला कुठेच नाही. त्यांना जबाबदारी, मोठी जबाबदारी दिली म्हणून एका पदावर ठेवून त्यांना काम दिलं जातं. बरं, आपल्या सगळ्यांचे लाडके आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या नागपूरचेच आहेत. येस. तर आपली नेहमीच म्हणजे त्यांच्यासोबत भेट होत असेल, कदाचित तुम्ही अनेक याच्यात. नाही, कधीच भेटीचा चान्स आला नाही. अच्छा, म्हणजे मला तुम्हाला ते विचारत होतं की कधी तुम्ही असं प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधलेला आहे का? नाही, असं कसं आहे, ज्योतिषांचं ते नशीब म्हणा किंवा नशीब काय म्हणावं, सामान्यतः मोठे नेते येत नाही. जे काही कदाचित ते पाहत असेल, पण असं काही योग आला नाही. पण मग समजा तुम्हाला त्यांच्याबद्दल काही प्रेडिक्ट करायचं झालं तर तुम्ही काय म्हणाल या येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टीने? बघा, येणारं नाही, ओव्हरऑल या 2024च्या फेब्रुवारी, कारण ऑनलाईन डेटा बराच अवेलेबल आहे, त्याच्यावरून आपण सगळ्या नेत्यांच्या पत्रिका घेत असतो आणि जवळपास टायमिंग करेक्शन करत असतो त्यांच्यासोबतला घटनाक्रम ऍक्टिव्हिटी. त्याच्या अनुषंगाने या फेब्रुवारीपासून पुढचं नोव्हेंबर हे जिथे नेतृत्व करतील त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतील. मग महाराष्ट्राचं असेल की भारताचं असेल प्रॉब्लेम, कारण त्यांना तो तणाव द्यायचा आहे ना. बिकॉज ऍस्ट्रॉलॉजी इज द गेम ऑफ मेमरी अँड एक्सपिरियन्सेस. तुमच्या मेमरीमध्ये चांगल्या आठवणी असेल तर तुम्ही म्हणाल माझं आयुष्य चांगलं गेलं, हा पिरियड खूप चांगला गेला. तुमच्या आठवणींमध्ये आणि अनुभवांमध्ये जर एखादा पिरियड खराब गेला तर तुम्ही म्हणा हा पिरियड खराब होता. तर प्रकृती तुम्हाला एक्सपिरियन्स देत असते आणि त्या मेमरीज क्रिएट करत असते. दिस पिरियड इज नॉट गुड फॉर द मेमरीज, गुड मेमरीज. तर सध्या वाईट अनुभव आणि वाईट आठवणींचा पिरियड सुरू आहे. माझ्या गणनेनुसार आपले जे उपमुख्यमंत्री आहे सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी, तर आता एक्सपिरियन्स सगळीचकडे येत आहे. आता वर्ण पण आहे, स्टेटमधनं पण आहे, सगळं सांभाळावं लागत आहे. काही जरी झालं तरी त्यांच्याकडे शेवटी का पक्ष सगळ्यांचाच आहे, पण मुख्यत्वे त्यांनाच केंद्रबिंदू ठेवला जात आहे महाराष्ट्राच्या भूमिकेतून. त्यांच्या मनात येत असावं यार पक्ष सगळ्यांचाच आहे, माझ्या एकट्याचं थोडी नाही आहे ना. सगळं मी एकटंच सांभाळणार का, की मी एकटाच का टार्गेट व्हायचं. पण कसं आहे नाही, प्रकृती आहे ना. तर तुम्ही जर वडील असाल तर सगळं तुमच्यावरच असं जबाबदारी.
तर सध्या शनीची अंतर्दशा त्यांना सुरू आहे आणि राहूचं जे गोचर आहे त्या गोचरीचा आणि तसं एक योगिनी दशा पण असते. तर योगिनी दशा म्हणजे तुम्हाला अनुभव कसे येणार, तर संभ्रमावस्थाची ती योगिनी दशा आहे. तर ती तेवढी चांगली नाही. त्यांना अनुभव जे काही त्यांच्या कारकिर्दीतून, त्यांची स्वतःची कॅपॅसिटी खूप आहे, पण राजकारणा क्युम्युलेटिव्ह असतं. तुम्ही चांगले आहे, पण तुमचे एक्झिक्यूट करणारे जे सरदार आहेत, जे तुमचं सैन्य, ते कसं आहे, तुमची निवड आणि तुमच्या अवतीभोवतीचे लोक फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. तर तुमच्या निवडी करेक्ट असल्या पाहिजे. पण जसे जसे, कारण एवढं मोठं राजकारण आहे ना, एवढं फिल्टर करण्यासाठी वेळच नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे जे प्रारब्ध आणि प्रकृती हे जे तुम्हाला अनुभव द्यायचे आहे, तर ते अशा प्रकारच्या घटनेतनं देत असते. त्याच्यामुळे हे जे अनुभव आहे, म्हणजे हे जे अनुभव आहे आणि ज्या आठवणी आहे, ते प्रकृतीने ठरवलं आहे की या मार्चपासून पुढच्या नोव्हेंबरपर्यंत मला चांगलं द्यायचं नाही. कठीण राहणार, थोडं कठीण राहणार नाही, कठीणच आहे. इथे टू बी नॉट टू बीला काही विषयच नाही आहे. ठीक आहे, मी आकड्यांमध्ये बोलतो. म्हणून मी म्हटलं होतं की मागच्या याच्यामध्ये पुढारीमध्ये की आदल्या दिवशी भाजपला 220 ते 240 मध्ये बघतो आणि महायुतीला 300च्या पलीकडे बघत नाही. 296 वर भाजप थांबली, महायुती थांबली आणि 240 वर भाजप थांबली. इथे पॉसिबिलिटीज आहे ना. ऍस्ट्रॉलॉजी इज द गेम ऑफ पॉसिबिलिटी. पण जेव्हा तुम्हाला एका मासविषयी सांगायचं आहे, जिथे गणित आकड्यांवर चालणार आहे ना, तिथे खूप प्रिसिजाईज राहावं लागतं. ठीक आहे, म्हणून मी 2029 तर भाकीत आत्ताच टाकलाय की भाजपला 157 सीट ते 180च्या मध्ये मिळेल आणि एकदम प्रिसिजन टाकेल मी 2028ला. बरं, आता जे आपलं विधानसभा इलेक्शन आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भाजप आणि मित्र सरकार येणार की नाही येणार? बघा, आता जी स्थिती आहे त्याच्यावर अगदी स्पष्ट सांगायचं, महाविकास आघाडीची सरकार आता तरी मला दिसतंय. ठीक आहे. येस, कारण तुम्ही बघा ना, ज्या ज्या घटना घडतात आहे त्याला काउंटर दुसऱ्या घटना घडत आहे. यांनी लाडकी बहीण योजना आणली, चांगली योजना आहे, पण तिथे कलकत्त्यात जे झालं तितके तीव्र आंदोलन इकडे होत आहे का? म्हणजे त्या डॉक्टरसोबत झालं ते अगदी म्हणजे बिभत्स आहे. पण इथे अल्पवयीन आणि लहान मुलींवर बलात्कार झाला, तर इथे भूमिका वेगळी दिसते ना, वेगळं अग्रेशन दिसत आहे. इथे तुम्ही ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये आहे आणि तिथे आंदोलन करण्याच्या मूडमध्ये आहे. तुमची भूमिका बदलते आहे 2 घटनांविषयी. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे बदलापूर झालं, त्याच्यानंतर आतापर्यंत 11 घटना झाल्या महाराष्ट्रात. तुम्ही त्याच्यानंतर आता पुतळ्याचं, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं प्रकरण झालं. तर प्रकृती करते काय आहे? तर तुम्ही इथे एक प्रयत्न करता काहीतरी चांगलं करण्याचा, तिकडे दुसरी घटना घडताय त्याला ओव्हरराईड करण्यासाठी काउंटर इव्हेंट्स होत आहेत. ठीक आहे, तर हे काही माझं वैयक्तिक मत नाही, हे माझं रिडिंग आहे ना. जे रिडिंग आहे ते मी बोलणार आणि आतापर्यंत रिडिंग आहे तेच बोलत आलो आहे. म्हणजे अगदी टाकलं होतं की 17 फेब्रुवारीला भारतामध्ये सगळ्यात मोठं स्कॅम ओपन होणार 14 फेब्रुवारी 2017ला. बरोबर नीरव मोदीचा स्कॅम 14 फेब्रुवारीलाच ओपन झाला. ठीक आहे, सांगायचं म्हणजे आहे ना, क्रेडिट सुसेसोबत 4 बँक डुबल्या त्यानंतर. ठीक आहे, म्हणजे 2014 मध्ये सरकार आल्यावर सांगितलं की नोव्हेंबरपासनं आर्थिक प्रॉब्लेम भारताला सुरू होणार आहे आणि बिलकुल सन्माननीय मोदीजींनी नोटबंदी केली आणि IMFनी त्यांचं रेटिंग पण घटवलं होतं भारताचं. ठीक आहे, IMFनी काही सूचना दिल्या होत्या त्याच्यामध्ये. तो मग आपण शेअर मार्केट पण कोलॅप्स होणार सांगितलं, त्याच्या शेअर मार्केट ऍक्च्युअली कोलॅप्स झालं होतं त्या पिरियडमध्ये. ॲज अ ऍस्ट्रॉलॉजर पॉईंट ऑफ व्ह्यू मी नेहमी लिहितो की कदाचित माझा अभ्यास चुकू शकतो, कारण मी माणूस आहे, मला लिमिटेशन आहे, पण हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे. एक शास्त्रज्ञ जेव्हा एखादा प्रयोग करतो तो काही हे म्हणत नाही की मी सक्सेसफुल होणार आहे. तो 100दा जेव्हा फेल्युअर होतो तो एकदा सक्सेसफुल होतो, पण तो त्या सक्सेससाठीच अभ्यास करत असतो है ना. तर हा माझा अभ्यास हा सगळ्या लोकांसाठी आहे. म्हणजे हा एवढाच नाही, तर आता हे जे काही घटनाक्रम घडले आता, म्हणजे टर्कीविषयी तर आपण नोव्हेंबरमध्ये टाकलं होतं विथ मॅप घेऊन की टर्कीमध्ये या महिन्यात असं होणार आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट जेव्हा आला त्याच्याविषयी आपण बोललो होतो. आर्थिक घोळमुळे याच्यामुळे जी सरकार आहे तिला अडचणी होणार, तेव्हा इलेक्ट्रॉल बॉन्ड आला. ठीक आहे, महिन्यात जगत आला ना. तर हे माझ्या वॉलवर आहे आणि पब्लिकमध्ये आहे. काय ओरल वगैरे मी करत नाही, 4 लाईन माझं बाकी त्याचा संपलं विषय. घुमवून फिरून लोकांना हे करत नाही. सो जर आपण ओव्हरऑल जर अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार करावा लागतो. खरं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला अमितजींनी इथे सांगितलेल्या आहेत, बरेच प्रेडिक्शन सांगितले आहेत, कशा प्रकारे अनालिसिस केला जातो हेही त्यांनी सांगितलंय. एक राजकीय विश्लेषक आणि ज्योतिष अभ्यासक असं दोन्ही अनुषंगाने त्यांनी केलेला हा अभ्यास आहे. आज आहे 31 ऑगस्ट 2024 आणि आज त्यांनी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. कदाचित एका वर्षानंतर आम्ही शंकरनाथ चॅनलच्या मार्फतच परत हे बोलत राहू की हो त्यावेळेस आमच्याकडे अमितजींनी हे सांगितलं होतं आणि नक्की त्यानुसार काही गोष्टी घडत गेल्या.
अमितजी खरंच खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली आणि सर्वात मेन म्हणजे शंखनादच्या प्रेक्षकांसाठी एक नवीन तुम्ही दाखवून दिलं की एक Yes. सॉफ्टवेअर इंजिनियर आज या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे एक नवीन काम करतोय आणि खूप छान आणि सुंदर प्रकारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन केल्या आहेत. नक्कीच तुम्हाला परत भेटायला आम्हाला आवडेल आणि आम्ही वाट बघतोय की जे काही आज आपण डिस्कस केलंय त्या विषयावर परत एकदा आपण चर्चा करूया. नक्की. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतका बहुमूल्य वेळ दिला. आमच्या पूर्ण शंखनादच्या टीम आणि दर्शकांकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि शंखनादचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही या विषयासाठी मला बोलवलं. नक्की. आणि प्रेक्षकांना एकच सांगेल की हा एक प्रयत्न आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती हा एक प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे हा मला जे अवगत झालं जे ज्ञान, त्याच्यामुळे तुमचं कोणत्या मार्गाने फायदा करून देऊ शकतो त्या दृष्टीने केला गेलेला फक्त हा प्रयत्न आहे. ठीक आहे. थँक्यू सर. तर आज अमितजी विभूते यांच्यासोबत आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेतला, काही भाकितं त्यांच्याकडून जाणून घेतली. पुढच्या भागात विदर्भाबद्दल आपण अशीच भाकितं जाणून घेणार आहे. विदर्भाचं राजकारण नेमकं काय रूप घेईल, पुढे कुठल्या प्रकारे जाईल, याचा वेध आपण अमितजी विभूतेंसोबत घेणार आहे. तुम्ही बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा.